नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज या चॅनलवर आपण एज्युकेशनल व्हिडिओ अपलोड करत आहोत. ज्यासाठी मी हा चॅनल काढला होता त्या रिलेटेड आज पहिला व्हिडिओ अपलोड करणार आहे. आशा आहे तुम्हाला माझं शिकवणं आवडेल. आज आपण एक्सक्रीटरी सिस्टम हा टॉपिक चालू करणार आहोत. तुम्ही म्हणाल हा टॉपिक का घेतलात आधी, तर याचं मेन कारण आहे की हा टॉपिकचं वेटेज 5 मार्क इतकं आहे, ते खूप आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर हा टॉपिक समजला तर बाकीचे समजायला अवघड जाणार नाही. माझा ह्या माध्यमातून शिकवण्याचा हेतू एकच असेल की विद्यार्थ्यांना प्रत्येक कन्सेप्ट मातृभाषेतून समजावी आणि अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा. दुसरी गोष्ट, ह्या चॅनलवर आपण बायोलॉजी रिलेटेड कन्सेप्ट्स घेणार आहोत. म्हणजेच इयत्ता 9वी 10वी 11वी 12वी अर्थातच नीट आणि CETच्या कन्सेप्ट्स पण आणि B.Pharm रिलेटेड कन्सेप्ट्स पण घेणार आहोत. तर चला आपण आपला पहिला टॉपिक पाहूयात, एक्सक्रीटरी सिस्टम और युरिनरी सिस्टम. पहिले आपण ह्या काय पाहणार आहोत हे जाणून घेऊया. तर आपण कंटेंट्सकडे बघूया. ह्या टॉपिक्सचे कंटेंट्स असे आहेत: डेफिनेशन, दॅट इज तुमची व्याख्या, मोड ऑफ एक्सक्रीशन, टाइप्स ऑफ एक्सक्रीशन, ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टम, formation and the composition of urine, role of kidney in osmoregulation, kidney failure, dialysis and kidney stone, and also the kidney transplantation. म्हणजेच काय, तर आपण इथे एक्सक्रीशनची व्याख्या, एक्सक्रीशनचे प्रकार, ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टम, त्याच्यानंतर युरिनचं फॉर्मेशन आणि त्याचं कॉम्पोजिशन, त्यानंतर किडनीचा रोल pH मेंटेन करण्यासाठी, आणि किडनीचे आजार आणि त्याचं ट्रान्सप्लांटेशन आपण पाहणार आहोत. तर मी हा व्हिडिओ पार्टमध्ये डिवाइड करून अपलोड करणार आहे. सो वी आर मूविंग टू आवर फर्स्ट स्लाइड अँड इट्स इंट्रोडक्टरी पार्ट, द डेफिनेशन ऑफ एक्सक्रीशन. Excretion is the elimination of metabolic waste across the cell membrane. It is the elimination of metabolic waste across the cell membrane. तुम्हाला ही डेफिनेशन ॲज इट इज पार्ट करून लिहावी लागणार आहे, त्याला ऑप्शन नाही. फक्त ते तुम्ही समजून घ्या एक्सक्रीशन म्हणजे काय आहेत, म्हणजे तुम्हाला डेफिनेशन पार्ट करायला सोपं जाईल. Excretion is the elimination of nitrogenous waste or the metabolic waste across the cell membrane in the form of urea, uric acid, ammonia, etc. Excretory or urinary system, त्याचा सब पॉइंट आहे ऑर्गन्स ऑफ एक्सक्रीटरी सिस्टम. आपल्याला हे ऑर्गन्स एक्सक्रीशनमध्ये हेल्प करतात, ते आपण पाहणार आहोत. पेअर ऑफ किडनीज, पेअर ऑफ युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर अँड युरेथ्रा. ह्याच्यात पेअर ऑफ किडनीज हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की किडनी खूप मोठा रोल प्ले करतात युरिन फॉर्मेशनचं प्रोसेसमध्ये. सो आपण किडनीचे थोडे फंक्शन्स आत्ताच पाहून घेऊया, पुढे पण आपल्याला ते पाहायचे आहेत. तरीही फंक्शन्स ऑफ किडनी आर ॲज फॉलोज. इलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट, इट्स द मेन फंक्शन ऑफ किडनी. जर हे वेस्ट इलिमिनेट केलं गेलं नाही, फक्त फॉर्म झालं आणि शरीरात साचून राहिलं, तर ते इतकं घातक ठरतं की माणसाचा जीवही जाऊ शकतो. Second is the maintenance of water balance of the body, that is osmoregulation. It's the main important function. The fourth or the third is the maintenance of concentration of hydrogen ions in the organism. सोबतच आपण किडनीसोबत बाकीचे पण एक्सक्रीटरी ऑर्गन्स आहेत, स्किन, लिव्हर, ह्यांचे पण काय प्रोसेस आहे, काय ते एक्सक्रीट करतात, हेही आपण ह्या लेक्चर्स थ्रू पाहणार आहोत. सो वी आर मूविंग टू अवर नेक्स्ट स्लाइड. टाइप्स ऑफ एक्सक्रीशन. हे टाइप्स ऑफ एक्सक्रीशन कशा बेसिसवरून आहेत, तर हे टाइप्स ऑफ एक्सक्रीशन ऑन द बेसिस ऑफ नीड ऑफ वॉटर फॉर द फॉर्मेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट. हे नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्टच्या फॉर्मेशनला पाण्याची कितपत गरज आहे, किती प्रमाणात ते हवं आहे, त्या बेसिसवर हे टाईप्स आहेत. तर त्याचा पहिला टाईप आहे अमोनोटेलिझम.
अमोनोटेलिझम, जिथे अमोनियाचं फॉर्मेशन होतं त्याला आपण अमोनोटेलिझम म्हणतो. अमोनोटेलिझम ह्याचं मेन उदाहरण लक्षात ठेवायचं झालं तर ॲक्वॅटिक इन्व्हर्टिब्रेट्स हे लक्षात ठेवा. जे प्राणी जलचर आहेत त्यांना आपण अमोनोटेलिक ॲनिमल्स म्हणतो. युरिओटेलिझम, जे ॲनिमल्स युरियाचं एक्सक्रिशन इन द फॉर्म ऑफ नायट्रोजनस वेस्ट करतात त्यांना आपण युरिओटेलिक ॲनिमल्स म्हणू शकतो. आणि त्याचं एक्झाम्पल आहेत मॅमल्स. मेन एक्झाम्पल इज ह्युमन बीइंग विच कॅन बी रिमेंबर्ड बाय यू ऑल. द थर्ड प्रोसेस इज युरिकोटेलिझम, that is the elimination in the form of uric acid. Example, birds, desert animals. Fourth and the last is guanotelism, excretion in the form of guanine. So आपण पहिल्या स्लाइडकडे आपल्या वळत आहोत अमोनोटेलिझमकडे. अमोनोटेलिझम, इट इज द इलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया. जे प्राणी अमोनियाच्या फॉर्ममध्ये इलिमिनेट करतात त्यांना आपण अमोनोटेलिक ॲनिमल्स असं म्हणतो. अमोनिया इज हायली सोल्युबल इन वॉटर अँड हायली टॉक्झिक. अमोनिया एवढा टॉक्झिक आहे की तो फॉर्म झाला बॉडीमध्ये की त्याला लगेचच बाहेर इलिमिनेट करण्याची गरज असते. इट कॅन बी एक्सक्रिटेड बाय सिम्पल डिफ्युजन. आता सिम्पल डिफ्युजन थ्रू तो एक्सक्रीट केला जातो, तर त्याच्यात ऑर्गन्स जे हेल्प करतात, मेनली गिल्स, किडनी पण करते पण इट्स नॉट द मोर ॲज द गिल्स विच हेल्प इन एक्सक्रिशन ऑफ अमोनिया. 1 gram of ammonia needs about 300 to 500 ml of water. It's the main and important point of our lecture, that is 1 gram of ammonia needs about 300 to 500 ml of water. हेच जे कारण आहे ज्याच्यामुळे आपल्याला टाईप्स पाहायला मिळाले आहेत एक्सक्रिशनमध्ये. त्याच्यात अमोनियाच्या एक्सक्रिशनसाठी आपल्याला 300 ते 500 ml पाणी लागतं 1 ग्राम अमोनिया एक्सक्रीट करायला. Example, aquatic invertebrates, bony fishes, tadpole, larva of a frog. Next is urotelism. Elimination of nitrogenous waste in the form of urea. It's called urotelism. The animals which excrete urea are called ureotelic animals. Urea is formed in liver by ornithine cycle. It is soluble in water and is stored in the dissolved form called urine. तुम्ही ह्याचं उदाहरण ह्युमन बिंग्स घेऊ शकता. अमोनियापेक्षा युरिया हा लेस टॉक्सिक असतो, तो थोड्या वेळासाठी का होईना तो आपल्या शरीरात स्टोअर केला जाऊ शकतो. तुम्ही भरपूर केसेस ऐकल्या असतील, जर युरिया म्हणजे आपली युरिन बॉडीमध्ये साचून राहिली, भरपूर वेळा इलिमिनेट नाही केली, तर आपल्याला किडनी स्टोन असे डिसीज होतात. म्हणजे त्या डिसऑर्डर्स आहेत आपल्याला किडनीच्या, त्या होऊ शकतात. इट्स नॉट नेसेसरी की त्या आपल्याला किडनी रिलेटेडच स्टोन असतात. आपल्याला पित्ताशयाच्या गाठी पण होतात, पित्ताशयाचे खडे आपण त्याला म्हणतो गॉल स्टोन्स. ओके, सो दॅट्स अ पार्ट. 50 ml of water is required for 1 gram of urea for the elimination. 50 ml पाणी आपल्याला 1 ग्राम युरिया इलिमिनेट करायला लागतं. एक्झाम्पल, फ्रॉग, टर्टल्स, मॅमल्स, मराईन फिशेस, शार्क एक्सेट्रा. इथे शार्क हा खूप महत्त्वाचा आणि डिफरन्शिएटिंग पॉईंट म्हणून ओळखला जातो. शार्क हा एक ॲक्वॅटिक ॲनिमल असून, म्हणजे ॲक्वॅटिक असून सुद्धा तो युरिओटेलिझममध्ये आहे. हे खूप वेगळे उदाहरण आहे आणि ह्याच्यावर तुम्हाला नीट आणि CETमध्ये क्वेश्चन्स पण विचारले जातात. तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले जातात आणि विचारलं जातं विच अमॉंग द फॉलोइंग इज युरिकोटेलिक. सो मूविंग टू द नेक्स्ट स्लाइड, वी आर ॲट युरिकोटेलिझम. Urotelism is the elimination of nitrogenous waste in the form of uric acid. The animals which release uric acid as a nitrogenous waste are called as uricotelic animals.
uric acid is formed by liver by the formation of iosinic pathway. हा पाथवे पण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. युरिकोटेलिझममध्ये आणि युरिओटेलिझममध्ये ह्या दोन्ही बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. युरिकोटेलिझममध्ये कोणता पाथवे आहे आणि युरिओटेलिझममध्ये कोणता पाथवे आहे. तर आणि ते कुठे फॉर्म केलं जातं तर लिव्हरमध्ये फॉर्म होतात. दोन्ही पाथवे लिव्हरमध्येच ऑकर होतात. सो इट इज द लीस्ट टॉक्सिक, हार्मलेस अँड इन्सोल्युबल इन वॉटर. युरिक ॲसिड हे लीस्ट टॉक्सिक आहे, हार्मलेस आहे अँड इन्सोल्युबल इन वॉटर आहे. त्यामुळे तो शरीरात साचून राहिला तरी काही प्रॉब्लेम होत नाही. 10 ml of water is required for elimination of 1 gram of uric acid. 10 ml वॉटर हे 1 ग्राम ऑफ युरिक ॲसिड इलिमिनेट करायला लागतं. सो हा एक डिफरन्शिएटिंग आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे तिन्ही प्रकारच्या टाईप्समध्ये. एक्झाम्पल लँड स्नेल्स, रेप्टाईल्स, बर्ड्स, टेरेस्ट्रियल इन्सेक्ट्स एक्सेट्रा. इथे हा बर्ड्स हा टॉपिक म्हणजे एक्झाम्पल हे खूप महत्त्वाचं ठरतं. तुम्हाला थोडं मी ह्याच्यावर एक उदाहरण देतो आहे. बर्ड्स एक्सक्रीट करतात, म्हणजे त्यांचे फिकल मॅटर जर तुम्ही पाहिले बर्ड्सचे तर इट कंटेन्स पेलेट्स आणि त्या ग्रीन किंवा ब्राऊन शेड्समध्ये असतात आणि त्याच्यासोबत ते व्हाईट पण एक्सक्रीट करतात. तर ते व्हाईट आपण एक्सक्रीट केलेलं मटेरियल आहे तर त्याला आपण त्यांचं फिकल मॅटर नाही तर ते त्यांचं एक्सक्रिशन मोडमधलं युरिक ॲसिड आहे असं म्हणू शकतो. म्हणजे जे व्हाईट कलर जो आहे तो युरिक ॲसिडचा आहे. ओके, मूव्हिंग टू आवर नेक्स्ट स्लाइड. गोॲनोटेलिझम, इट इज द लास्ट part of our types of excretion. Goanotelism is the elimination of nitrogenous waste in the form of guanine. Example scorpion, penguin, spiders etc. गोवॅनोटेलिझमचे पण हे जे एक्झाम्पल्स आहेत तिन्ही ते पण खूप महत्त्वाचे आहेत. ह्याच्यावर CETमध्ये तर एक प्रश्न बनतोच. ऑलमोस्ट अल्टरनेट इयर्सला गोवॅनोटेलिझमवर किंवा अमोनोटेलिझमवर एक प्रश्न विचारला जातो म्हणजे ह्यांच्या एक्झाम्पल्सवर. त्यामुळे तो करणं खूप गरजेचं आहे. आणि ते 2 पाथवेज लिव्हर थ्रू होतात त्याचं पण एक्झाम्पल्स म्हणजे ते पाथवेची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि कुठे होतात ह्यावर पण क्वेश्चन्स विचारले जातात. सो आपण इथेच थांबूयात ह्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम पाहणार आहोत आणि त्याच्यात कोणकोणते ऑर्गन्स पार्ट घेतात. आपण आजच पाहिलं आहे की पेअर ऑफ किडनीज, पेअर ऑफ युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर, युरेथ्रा इन मेल्स और वेस्टिब्यूल इन फिमेल्स हे पार्ट घेतात. तर ह्या पार्ट्सचं म्हणजे किडनीजचं फंक्शन आणि काय प्रोसेस आहे फॉर्मेशनची आणि त्यांचं इंटरनल स्ट्रक्चर काय आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये फक्त हे टॉपिक 11th आणि 12thसाठी होतं आजच्या लेक्चरमध्ये. पण आपण हा ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम नेक्स्ट लेक्चरमध्ये जो टॉपिक चालू करणार आहे तो सगळ्या ऑलमोस्ट स्टँडर्ड्समध्ये आहे. 9th, 10th, 11th, 12th आणि तुमच्या हायर स्टडीज जिथे बायोलॉजी तुम्हाला अवेलेबल आहे म्हणजे ॲज अ सब्जेक्ट. सो तुम्हाला ते खूप इम्पॉर्टंट आहे शिकणं ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम आणि खूप इझी आहे तो टॉपिक. त्याच्यामुळे काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. जर तुम्हाला ते कन्सेप्ट काय आली की काय आहे नक्की प्रोसेस तर तुम्ही इझिली तो क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. सो थँक्यू फॉर युअर सपोर्ट. वी आर स्टॉपिंग हिअर. थँक्यू.